नमस्कार मंडळी. मी म्हटले होते तुम्हाला की आपण दशरथ घासाचं नियोजन करतोय. तर नक्की दशरथ घासासाठी आपण एक प्लॉट तयार केलेला आहे. प्लॉट दाखवते तुम्हाला. आज आपण दशरथ घास हा टाकून घेणार आहे. तर कसा टाकणार आहे त्याचं पहिल्यापासून आपण वावर कसं बांधलं, प्लॉट कसा तयार केला, ते आपण पाणी देण्यापर्यंत आणि त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कापणीसुद्धा दाखवली जाईल. तर पहा आपण दशरथ घास कसा टाकणार आहे. आज सुरुवात करतोय आपण टाकायला. तर या ठिकाणी आपलं हे पहिलं मक्याचं वावर होतं, त्यामुळं त्याच्यामध्ये थोडं काही आपण करून हे आता आपण ओपे असे बांधून घेतोय. तर पाहू शकता आपण अशा प्रकारे प्रत्येक प्लॉट तयार केलेला आहे घासासाठी. असं हे आपण त्या प्लॉटसाठी 1.5 किलो असं बी आणलं होतं. असं नियोजन असं काही केलं आहे आपण. यामध्ये असे काही प्लॉट आपण इथं तयार केलेले आहेत. हे प्लॉट आता हे जे बी ठेवलेलं आहे आपण प्रत्येक ठिकाणी 1.5 किलो बी आणलं होतं. एकसारखं बी आपण प्रत्येक ओप्यामध्ये करून घेतलेलं आहे, का तर कमी जास्त पडू नये म्हणून. कारण की जर जास्त पडलं तर कापणीला हा घास खूप मोठा होतो, त्यामुळं कापायला खूप अवघड जातो. तर शक्यतो आपण जरा कमीच हे केला फुकला तर तुम्हाला कापणीला सुद्धा सोपा जाईल. दशरथ घास टाकल्यानंतर ना हे असं राळावं लागतं, म्हणजे ह्याला पंजा असं म्हणतात. तर यामध्ये तुम्ही जसं की पंजाने सुद्धा राळू शकता किंवा दताळीने राळू शकता. जर नसेल काहीच उपलब्ध तर तुम्ही बोरीच्या काठीने सुद्धा राळू शकता. आता त्यानंतर ओपे तयार करून घेतल्यानंतर आपण प्रत्येक ठिकाणी तुम्ही पाहिलं असेल बी हे मोजून प्रत्येक ओप्यामध्ये आपण ठेवून दिलं. आता इथं मी हा घास फुकते. खूप पातळ असा घास फुकून घ्यावा लागेल आपल्याला आणि त्याच्यानंतर लगेच राळून घ्यायचा. कारण की कसं आहे, आता तुमच्याकडं मुंग्या आहेत का नाही माहिती नाही, पण आमच्या इकडं मुंग्या लगेच वेचून घेतात. त्यामुळे आपण लगेच राळून लगेच आता थोड्या वेळात आपण पाणीसुद्धा त्याला भरून घेणार आहे. तर अशा प्रकारे आपले पूर्ण हे वाफे तयार झाले राळून वगैरे. आता याच्यात आपण पाणीसुद्धा भरून घेतलेलं आहे. आता हा घास कसा येईल, त्याची कापणी कशी असेल, तर ती तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की दाखवलं जाईल. तर आपले व्हिडिओ पडत राहतील. तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. यावरती आपण पूर्णतः शेळ्यांबद्दल माहिती तुम्हाला देणार आहोत. प्लस तुम्हाला शेळ्यांच्या चाऱ्याबद्दल माहितीसुद्धा तुम्हाला भेटणार आहे. तर असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पडत राहतील. सपोर्ट करा बस. आणि आपले व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. बाकी आता कापणीचा व्हिडिओ आपण टाकूच, त्याला तुम्ही पाहू शकता. इंस्टाग्रामसुद्धा पेज आहे आपलं. इंस्टाग्राम पेजलासुद्धा आपण नवीन शेळ्या विक्रीला येतात त्यासुद्धा टाकत राहतो. तर तुम्ही इंस्टाग्राम पेजसुद्धा मी इथे लिंक देते. तिथे जाऊनसुद्धा तुम्ही आपल्या पेजवरती पाहू शकता की आपल्याकडे कोणकोणत्या प्रकारच्या कोणत्या जातीच्या शेळ्या आपण ठेवतो, त्याची किंमत काय असेल. तर तिथे सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता, विचारू शकता.